दरम्यान राम कदम आणि आशिष शेलार यांनी ह्या भाजपच्या आमदारांनी रोहित पवारांना जे आरोप केलेले आहेत त्यावर रोहित पवारांनी देखील उत्तर दिलं। योगेश सावंत हा आमचा कार्यकर्ता आहे, मात्र फडणवीसांना खुश करण्यासाठी भाजप आमदारांनी खोटी माहिती दिल्याचं रोहित पवार म्हणाले। आज सभागृहामध्ये योगेश सावंत या प्रकरणी भाजपच्या आमदारांनी काही मुद्दे उपस्थित केलेले होते आणि देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल काही आक्षेपार्ह जे मजकूर आहेत ते सोशल मीडियावर फिरत होते। त्या प्रकरणी योगेश सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर राम कदम आणि आशिष शेलार यांनी सभागृहामध्ये मुद्दा उपस्थित केला होता आणि याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी देखील त्यांना प्रतिउत्तर दिलं। योगेश सावंत हा आमच्या सगळ्यांचा कार्यकर्ता आहे। ते बोलत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना खुश करण्यासाठी खोटी माहिती ही विधिमंडळामध्ये मांडत होते। त्यांनी सांगितलं योगेश सावंतली असं तो बोलला। योगेश सावंत कुठेही बोलला नव्हता। एका छोट्या मीडिया चॅनलनी जो व्हिडिओ एका सामाजिक कार्यकर्त्याचा बनवला होता तो फक्त योगेश सावंतनी शेअर केला होता। पोलिसांना आम्ही एवढंच म्हणत होतो शहानिशा करा, योग्य असा निर्णय घ्या। तो योगेश सावंत का कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण आली तरी आम्ही हेच करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।